दिल्ली इथं 20 दिवसांपासून सुरू असलेलं सोनम वांगचुक यांचं उपोषण शनिवारी दिल्ली पोलिसांनी उधळून लावल्याचा आरोप करत त्यांच्या मागण्यांच्या समर्थनात बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकात सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट प्रवीण सुरडकर यांनी एक दिवसीय सत्याग्रह केला। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून मिळत असलेला प्रतिसाद आणि 20 तारखेला होणाऱ्या मोर्चाला घाबरून सरकारनेही दडपशाही केल्याचा आरोप करत सरकारला त्यांच्या प्रकृतीची इतकी काळजी असेल तर त्यांनी सोनम वांगचुक यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। तर सोनम वांगचुक यांच्या जीविताला धोका असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे। 20 तारखेला जो त्यांचा समन्वयार्थ तो मोर्चा निघणार आहे त्याचा त्यांना एक अंदाज आलेला आहे की देश आता पूर्णतः आपल्या विरोधात चाललेला आहे आणि सोनम वांगचुक यांना फार मोठा प्रतिसाद मिळणार आहे। त्याच्यामुळे पोलीस त्यांच्यासाठीच मी आज इथं बसलेलो आहे। आता त्यांना मला तर अशी माहिती मिळाली की सोनम वांगचुक यांना कुठं उचलून नेलेलं आहे याची काही कल्पना नाहीये। आता काही विद्यार्थ्यांना तिथं मारहाण सुद्धा झालेली असं मला माहिती मिळालेली आहे आणि मला असं वाटते सोनम वांगचुक यांच्या जीविताला सुद्धा धोका आहे अशी मला एक माहिती सुद्धा मिळालेली आहे।